दरम्यान कुंभमेळ्यामध्ये सांकेतिक रूपामध्ये अमृतस्नान आता केलं जाईल। देव भाले आणि काही नागा साधू अमृतस्नान करणार आहेत। अशा पद्धतीचा निर्णय जुन्या आखाड्याने घेतलेला आहे। चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर झालेली गर्दी बघता आता कुंभमेळ्यामध्ये सांकेतिक रूपामध्ये अमृतस्नान करण्याचा निर्णय जुना आखाड्याने घेतलेला आहे। देव भाले आणि काही नागा साधू अशा पद्धतीने अमृतस्नान करतील। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे पुन्हा एकदा आपल्याला या संदर्भात अपडेट देतील। सोमेश, आता सांकेतिक स्वरूपात स्नान करण्याचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि योग्य निर्णय घेण्यात आलेला आहे। सोमेश, पूर्वी आज सकाळीच म्हणजे रात्री काल 1 वाजता ते 2 वाजताच्या दरम्यान जी दुर्घटना घडली, त्यानंतर ही दुर्घटना घडण्यामागचं मुख्य कारण हे अमृत स्नानासाठी लोकांनी तिथे त्रिवेणी संगमावर केलेली गर्दी हे एकमेव कारण होतं आणि त्या गर्दीमुळे ही सगळी चेंगराचेंगरी झाली। त्यानंतर ताबडतोब सगळ्या प्रकारे हे जे स्नान संध्याचे जे संपूर्ण कार्यक्रम होते ते स्थगित करण्यात आले होते आणि कोणत्याही भाविकांना प्रत्यक्ष नदीत उतरून स्नान करण्याची परवानगी नव्हती। त्यानंतर आता सकाळचे अपडेट आहे की आता सांकेतिक स्वरूपामध्ये काही साधू आणि नागा साधू एकत्र येऊन अमृत स्नान करणार आहेत, कारण मौनी अमावस्येचा मुहूर्त साधक स्नान करण्याला एक वेगळं महत्व असतं। पण आजच्या दुर्घटनेमुळे त्या सगळ्या गोष्टी स्थगित करण्यात आल्या आणि आता हे नागा साधू काही सांकेतिक स्वरूपात स्नान करतील आणि इतरांना आवाहन करण्यात आले की तुम्ही त्या ठिकाणी जे जवळ तुम्हाला जो घाट असेल तिथे जाऊन तुम्ही स्नान करावं आणि परत जावं। खरे सोमेश, खरोखर अत्यंत योग्य अशा पद्धतीचा निर्णय आहे। प्रातिनिधिक स्वरूपात, सांकेतिक स्वरूपात काही साधू आता स्नान करतील। सोमेश, या व्यतिरिक्त सध्या घटनास्थळावरनं आणखीन अपडेट काय आहे? मदत कार्य, बचाव कार्य कसं सुरू आहे? काल रात्री उशिरा ही दुर्घटना घडली होती, त्यामुळे जे जखमी आहेत त्यांना आतापर्यंत माहितीनुसार सर्वांना हॉस्पिटलला हलवण्यात आलेलं आहे। जे जे गंभीरपणे जखमी होते, ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे, त्या सगळ्यांचे पुढच्या सर्व ज्या क्रियाविधी आहेत आणि त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देणं, या सर्व गोष्टी या त्यानंतर केल्या जातील। सध्या जे जखमी आहेत त्या सर्वांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्यांच्यावरती सुरू असलेल्या उपचारांवर सातत्याने सरकार, उत्तर प्रदेशचंही आणि केंद्र सरकारही लक्ष ठेवून आहे। त्यामुळे आता सोमेश, तुम्ही आमच्या सोबतच राहा, पुन्हा थोड्याच वेळात तुमच्याकडे परत येतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।